काय आयुक्तांनी सांगितलंय, काय नक्की चर्चा झाली? आयुक्तांनी तर तपास गतीनं करतो हे सांगितलेलं आहेच. पण मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, एक सगळ्यात महत्वाची घटना आहे. म्हणजे एकीकडे लाडकी बहीणचा मोठा गवगवा, पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावी ही मागणी होईल. या प्रोसेस पोलीस कंप्लीटही करतील. परंतु आज राज्यामधील ज्या बहिणी आहेत, आपल्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही, स्पष्ट होत आहे. आम्ही त्या हेतूनं मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. पोलीस आयुक्त काय करणार? सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात. परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. एका तरुणीवर वार केलेला आहे. मला हेच सांगायचं आहे ना, मी हेच सांगितलेलं आहे, रिपिटेशन करत नाही. परंतु हे फक्त नवी मुंबईत नाही, महाराष्ट्रात अशी स्थिती आहे. ठाण्यामध्ये असं घडलं, मुंबईमध्ये असं घडलं. आणि महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का हाच प्रश्न मी या निमित्तानं सरकारला करतो. सगळ्यात महत्वाची मागणी आमची आहे, त्याला कोणतेही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही, पण ज्या मुलींची, ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली, ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होतात त्या आम्ही आज बघून आलेलो आहे. म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी, त्या तर कमी होणारच नाही, पण करायचं असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे. तुम्ही असं म्हणता की पोलिसांचा तपास सुरू आहे? आरोपींना ताबडतोब अटक करा, त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं झालेलं? बोलूया आता, एकदा सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलू. मात्र गृहमंत्री काय करणार आहे, त्याच्या राज्यपाल कधी येतात त्याची वाट बघतो, नवीन त्यांच्याशी भेटतो.